अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये एका महत्त्वाच्या विषयाचं निवेदन मी आपल्यामार्फत सभागृहासमोर मांडतोय। अध्यक्ष महोदय, भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ। महाराष्ट्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते। त्यांच्या भक्कम व सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली। या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करले, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती। संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली। या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणे भाग पडले। आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अतिशय आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे। या चळवळीचे महत्त्व तरुण पिढ्यांना झाले पाहिजे। या हेतूने ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार कदम यांनी त्यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा हा महत्त्वाचा दस्तऐवज शासनाने जतन करावा अशी विनंती केली होती। शासनाने ती मान्य करून शासनाच्या याबाबतच्या समितीमार्फत त्याचे परीक्षण व मूल्यांकन करून सांस्कृतिक कार्य विभागाने हा ठेवा आपल्या संग्रहात घेण्याचा निर्णय घेतला आहे। श्री कुमार कदम यांनी पदरमोड करून अतिशय मेहनतीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा दुर्मिळ ठेवा आपल्या संग्रही जतन केला आहे। त्यामध्ये उदय सामंतजी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 150 दुर्मिळ छायाचित्र आहेत। त्यामध्ये भाग घेतलेले नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांच्या मुलाखती उपलब्ध आहेत। त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या या मुलाखतीची संख्या 35 पेक्षा जास्त असून सुमारे 1258 एवढे मिनिटाचा तो सगळा दस्तावेज आणि मुलाखतीचा आहे। यामध्ये मधु शेट्टे, दिनू रणदिवे, शिरीष पै, श्रीमती अहिल्याताई रांगणेकर, बाबा आढाव, भाई वैद्य, शाहीर लीलाधर हेगडे, ND पाटील, नारायण आठवले, बाळकृष्ण उर्फ बाळ देशपांडे, कमल भागवत, श्रीमती हौसाबाई भगवानराव पाटील, मालिनी तुळपुळे, मृणाल केशव गोरे, डॉक्टर बापूसाहेब काळदाते, आचार्य शांताराम गरुड, दत्ताजी तामाणे, मोहन धारिया, गणेश प्रभाकर प्रधान, प्रभाकर काशीनाथ कुंटे, नागनाथ अण्णा रामचंद्र नायकवडी, कॉम्रेड यशवंत चव्हाण, मधु जोशी, मधुकर पागे, बापूसाहेब पुजारी, बबनराव क्षीरसागर, रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी, गजानन हुद्दार, वसंतराव रंगनाथ होशिंग, ॲडव्होकेट राम महादेव आपटे, परशुराम नंदीहळ्ळी, कॉम्रेड कृष्णा मेणसे, अशोक याळगी, वसंतराव पाटील, नारायणराव तरळे व शाहीर लीलाधर हेगडे अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतीचा समावेश आहे। तसेच 2 वुमन्स रिपोर्ट मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात हुतात्मा स्मारक आहे त्या उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती। त्या समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतर पत्रव्यवहार आदी दस्तावेज समावेश आहे। हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, लढ्यातील प्रसंग त्याचे ऐकताना व वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात। संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यात भाग घेतलेल्या या व्यक्तींपैकी आज बऱ्याचशा व्यक्ती हयात नाहीत। त्यामुळे या मुलाखतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। यास्तव सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुराभिलेख संचालनालयातर्फे श्री कुमार कदम यांच्याकडील दुर्मिळ ऐतिहासिक दस्तावेज याचा योग्य सन्मान होईल व योग्य मोबदला देऊन शासनाने आपला संग्राह्य ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। श्री कुमार कदम यांनी शासनाची विनंती मान्य करून हा बहुमोल ठेवा शासनास देण्यास तयारी दाखवली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। असे ऐतिहासिक व दुर्मिळ दस्तावेज देशभरातील ज्या अभ्यासकांकडे आणि संग्रहात असतील अशांनी शासनास उपलब्ध करून दिल्यास त्याचेही आम्ही स्वागत करू। भविष्यातही आपले असे ऐतिहासिक दस्तावेज मिळवण्याचे काम करण्यास शासन कटिबद्ध राहील। सांस्कृतिक कार्य विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे संशोधक, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माहितीचे एक नवीन दालन उपलब्ध होणार आहे। हे निवेदन मी आपल्या माध्यम सभागृहास मांडतो।